रिअल खबरेमध्ये आता आपल्या सोबत आहेत सत्यजित तांबे साहेब. सत्यजित दादा, नीट नंतर थेट महाराष्ट्रामध्ये टीईटीचं पेपर फुटलेलं आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि या प्रकरणाच्या बाबतीत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे, कठोर असे जे आहे कारवाई केली पाहिजे, असं आमचं ठाम मत आहे. आपले मामा बाळासाहेब थोरात आणि आपल्यामध्ये काही मतभेद आहेत असं काही जण म्हणतात. कारण याचं कारण असं, आपले देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी आपली अत्यंत जवळीक साधत आहेत. या बाबतीत विरोधक म्हणतात आता आपल्यामध्ये एकदम धुसफूस आहे. याबाबत काय सांगाल आपण? नाही, हे असं काही नाही, हे सगळं खोटं आहे. माझ्यामध्ये आणि माझ्या परिवारामध्ये कुठल्याही पद्धतीचं धुसफूस नाही आणि परिवारापेक्षा मोठं राजकारण नाही, माझ्या महत्वाकांक्षा नाही, हे मी वारंवार अनेक व्यासपीठावरून सांगितलेलं आहे आणि त्यामुळं तसं काही असण्याचं काही कारण नाही. देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये मी त्यांना नेता मानतो, त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये माझं जे काय मत आहे हे माझं मत आहे आणि मी त्यांच्या बरोबर राजकीय दृष्ट्या आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझ्या परिवाराशी त्याचा काही परिणाम होतो. परिवार वेगळा, राजकारण वेगळं आहे. नगर पुणे जी आहे, आता रेल्वे आहे, ती रेल्वे आता आपण नव्याने एक जन आंदोलन सुद्धा उभारणार आहात. याबाबत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत. हे नक्कीच सकारात्मक आहे आणि त्यांनी शब्द दिलाय की लवकरच ते याच्याबाबत बैठक लावतील. खूप खूप धन्यवाद. हे होते आमदार आपल्या सोबत होते. कॅमेरामॅन शफिक सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे.